राज्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा जोर धरला असून जनजीवन विस्कळीत झाले। बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाली। नदी नाल्यांना पूर आला असून घरांमध्येही पाणी शिरले। त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। शाळांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरले। तालुक्यामधल्या सर्व प्रमुख नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होते। रस्त्यांवर आणि पुलांवर पाणी आल्यामुळे तसंच झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूकही बंद झाली। शेतजमिनीही पाण्याखाली गेल्यात। संग्रामपूर तालुक्यातले चोंडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे। यवतमाळमध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। यामध्ये 3 जण वाहून गेलेत। रस्ते सुद्धा जलमय झाले असून अनेक दुकानांमध्येही पाणी शिरले। बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमानात वाढ झाल्यामुळे जलाशयातल्या पाणी पातळीमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पूरपरिस्थिती टाळण्यासाठी धरणाचे एकूण 20 दरवाजे उघडण्यात आलेत। पावसाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली गेली। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या वडेगाव बंध्या इथे गावात काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळामुळे 10 जण जखमी झाले असून काही घरांचं अंशतः नुकसान झालंय। शेतीचंही मोठं नुकसान झालंय। गडचिरोली जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरल्यामुळे बहुतांश प्रमुख मार्गांवरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येते। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली। नदीकाठच्या सुमारे 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांची निवारा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली। मेळघाटातल्या सिपना आणि मेघा नदीला पूर आल्यामुळे 50 गावांचा संपर्क तुटलाय। जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढे वाहू लागले असून शेततळी आणि सिंचन प्रकल्पात पाण्याची आवक वाढली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून मूर्तिजापूर वगळता बहुतांश तालुक्यांना पावसाचा फटका बसलाय। मोरणा आणि मन या नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। वाशिम जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय। 6ही तालुक्यांमध्ये संततधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय। वाशिम तालुक्यातल्या वाळकी दोडकी वाशिम मार्गावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातल्या जलसाठ्यामध्ये सुद्धा वाढ झाली। जिल्ह्यातले बहुतांश नदी नाले भरून वाहत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले असून वर्धा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्याखाली भोयेगावचा पूल गेल्यामुळे भोयेगाव चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना नदी नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे। धुळ्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून